आपल्यासमोर उदाहरण आहे दुसरं. कंसात 4चा 0.5वा घात गुणले 0.5 गुणले 4 बरोबर. पर्याय आहेत 1, दुसरा पर्याय आहे 4, तिसरा पर्याय आहे 1/8, चौथा पर्याय आहे 1/32. तर सोडून घेऊया. 0.5 हेच आपण गणिती भाषेत 1/2 लिहितो. म्हणजेच 4चा 1/2 घात आणि 4चा 1/2 घात म्हणजेच आपण 4 वर्गमुळात लिहितो. आणि वर्गमुळात 4 म्हणजेच 2. म्हणजे पहिल्या टर्मची व्हॅल्यू आपली 2 आली आणि दुसरी टर्म जी आहे आपली 0.5 ती परत आपण 1/2 न लिहिली आणि 1/2 कंसाच्या बाहेर 4 आहे. म्हणजे कंसाच्या बाहेरचं 4 हे गुणले असणार आहे. त्याच्या खाली काही नसतं. 2 अपूर्णांकाच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह असेल तर आपण तिरकस भाग देतो. 2 आलं. म्हणजे दुसऱ्या टर्मचं उत्तर सुद्धा आपलं 2 आलं. 2 गुणिले 2 बरोबर 4. अशा पद्धतीनं आपलं हे उदाहरण